100 रुपयाला गॅस दिला त्याचं 1200 रुपयावर नेला. सबसिडी मिळते 300 रुपये. काय सोयाबीन 1100 रुपये होतं 400 रुपयावर आणलं. किती पैसे शेतकऱ्याला खाल्लं त्यानं मोदीनं. नाराज नवा मोदीचं नावच काढायला नको. मग आता त्यांच्या 400 पारचा नारा आहे, 400 पार करणारच असं. आता 7 तारखेला समजेल की पाणी पाळले. आता ऊस वाळून चाललाय त्याला दाखवतो आता मी. बरं आणि लोकांनी मागला कारखानदारांनी गुराळाला द्यायला लागलो इथं. बरं. कारण कारखान्यावर द्यायचाच नाही त्यांना मोठ्या पैसे देत नाही काय नाही. त्यात तासगाव कारखान्यात संजय काकांना पैसे दिले नाहीत लोकांचं. अजून काय करायचं ऊस घालून. त्यामुळे गुराळानं त्यानं गुराळवाला गरीबाचा मोठा होते आमचं बुड होते ना. पण श्रीमंताचं भांडवलदार नको आहे म्हणून गडचिरोली आणि पेड ही सांगली जिल्ह्यात एक गडचिरोली अशी अवस्था आहे पेडची. हा नाही पाणी नाही. जिल्ह्यातली गडचिरोली पेड. आकूर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सांगली लोकसभेतील तासगाव तालुक्यातील पेड या गावी आलेलो आहे आणि या गावातून बरेचसे आमदार विधानसभेवर गेलेले आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री मागल्या काही काळामध्ये पेड या गावातला होता. तर आपण पेड या गावामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांच्या मनामध्ये नेमक्या कोणता खासदार निवडून आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे. काय स्थिती काय आहे लोकसभा? आता काय माणसं जगते गुरांनी पाणी नाही काय नाही. वड्याला पाणी पत्ता नाही. बागा वाळायला लागले त्या. शेतकऱ्यांची काय हालत झालं तेच काय नाही. राजकारणात पडलं तुम्हाला या मत देखील देत नाही. ते पाणी वड्याला सोडलं तर बरोबर. कुठल्या वड्याला पाणी सोडायचं आहे? या कापूर नाल्याला पाणी नाही. पाणी नाही. मग खासदारांकडे गेलता काय तुम्ही? खासदाराकडे नाही गेलेलो आम्ही. तुमच्या तालुक्यातले खासदार आहेत काय निवेदन दिलेत कर काय दखल कोणते घेणं झालं या. बरं आता शेतकऱ्यांच्या समस्या काय काय आहेत? शेतकऱ्यांच्या समस्या काय आता तोडून बागा वाळवून आपलं घालावायचे बाकी काय आहे. बरं आता ह्या लोकसभेला कोण निवडून आणायचं डोक्यात आहे? कोण पाणी वाढायला सोडल त्याला सवय करायचं. विशाल पाटील सोडतील असं वाटतंय का तुम्हाला? कोणी लवकर सोडल त्यांनी. बरं मग ह्या भागात काय आहे का ओले त्यांचं? आहे की. बरं संजय काकांचा तालुका आहे मग काय होय की. अहो आहे करा आम्ही काय सांगतोय. आमची शेतकरी समस्या पाण्याची आहे. बरं की काय जे पाणी सोडल त्यानं आम्ही मतदान करणार. ह्याच्या अगोदर 10 वर्षात पाणी आलं का नाही आपल्याकडे? पाऊस काळा उंदासारखा बेकार परिस्थिती नाही हो. म्हणजे काही भागात पाणी टँकर देखील माणसाने पाण्याला ही नाही. पाणी पूर्ण झालंय किंवा टँकर देखील नाही माणसाला पाण्याला. अशी गंभीर परिस्थिती. गंभीर परिस्थिती. ह्या वेळेस तरी भाजप बरं वाटतंय का कसं? आम्हाला पाण्याचा प्रश्न महत्वाचा. कोणी असो आम्हाला जगवल त्याला. काय स्थिती आहे आपल्या मतदारसंघात? मतदारसंघात पाणी नाही. काय खासदारनं 63 कोटीचा इथं बोर्ड लावला. 67 कोटीचा. इथं कामं झाली 3 लाखाची. काय इकडं कावा फिरकायचं नाही. मग ती कुठला बी राजकारणी असू द्या. मग तो विशाल पाटील असू द्या, तो संजय काका असू द्या, चंद्राची तर कावा ओळखच नाही. काय इथं जो पाण्याची समस्या इथं बागा वाळायला प्यायला पाणी नाही माणसासनी. तासगाव तालुक्यात असं एकमेव गाव झालंय की पाणी म्हणून प्यायला सुद्धा नाही. आता टँकर चालू आहे. ह्या गावातले पालकमंत्री होते ना आपल्या. आता पालकमंत्री आहे ती मस्त. ते आहे तिकडं मिरजला उभा राहिलेलं. काय ते म्हणते ह्या मतदारसंघाशी आमचा काही संबंध नाही. मिरज आम्ही आहे तिकडं. काकांना काय सांगाल आता? काकाला काय इथं पाणी जो देईल आता इथं बागा लागली तोडायला माणसं. काय शेतीला पाणी नाही, जनावराला नाही, माणसाला नाही. माणसाला कामधंदा सुद्धा नाही इथं. अशी अवस्था झाली आहे. काय नेतृत्वांच्या कानावर गाठला का हा विषय? सगळ्या घालून बघितलं या. आता हे विशाल पाटील सुद्धा इथलं सभासद आहे. काय एक टोळी सुद्धा पेडला नाही. काय तिकडं मांजड्यापासून पलीकडं तुमचं गाव लांब पडतंय. मग इथलं सभासद कशाला घेतले तर करून? ऊसाची बिलं तर दिलती का? देतात का बिलं द्यायला? आता 2 वर्ष झालं त्यानं इकडं आलाच नाही तोडायला. आणि पहिलं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांनी बिलाचा गोंधळ केलाय का? जर त्यांनी बी केलाय आणि काकानं त्याच्या पुढचा केलाय. काकांनी पण बिलं दिली नाही. काका बी त्यातलाच आहे आणि ते बी त्यातलाच आहे. मग आता कोणाला निवडून द्यायचं? आता निवडून द्यायचं कशाला? कोणालाच नाही देऊन त्याचा उपयोगच नाही. आपल्याला मतदान करावं लागणार ना 7 तारखेला. काय देऊ नोटाला? मग काय करायचं? नोटाला काय मतदारसंघाची स्थिती काय आहे आता? ती काय आता हे सांगितले आता हे काय ऐकले नाही. मग आता ह्या वेळेस कोणाला आणायचं निवडून? मोदी सरकारनं तर योजना कल्याणकारी दिलीत असं बॅनर बाहेर लागलेत. बोर्डावरच आहे ते. बाकी काय आहे? मोदी सरकारच्या योजनावर नाराज आहे.
पण त्यांनी 6,000 रुपये दिले शेतकऱ्यांना. याच्या अगोदर शेतकऱ्याचा सन्मान झाला नव्हता. साथ दिली काय आमचेच बोट आमच्या डोळ्यात गाठली काय त्याच्या पदर देतोय लगे आता निवडून आला की डिझेल वाढवणार पेट्रोल वाढवणार बाकीचं काय गॅस 100 रुपये गॅस वाढवणार बरं. आणि पैसे द्यायला काय झालं. मग ह्यावेळेस विरोधात कल आहे. ह्यावेळेस कोण बसल? त्यावेळी आघाडीच बसेल. महाविकास आघाडी ना आघाडीचा उमेदवार ठरेनात. कसं आहे, काय चर्चा पण होईल. ठरणार की आता हो ती काय त्यांची आघाडी मानली होती संभाव्य उमेदवारापैकी कोण निवडून होईल असं वाटतं? निवडून आता ते काँग्रेस दिलं तर जरा दोघा लढत होणार. हां, काँग्रेसची नाही दिली तर येणार चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटलांना निवडून आणायचं. नमस्ते. नमस्ते. काय म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत? महाराष्ट्रात हे गडचिरोली आणि पेड हे सांगली जिल्ह्यात हे गडचिरोली अशी अवस्था आहे पेडची. बरं. अन्न नाही, पाणी सांगली नाही. जिल्ह्यातली गडचिरोली पेड. हा दुष्काळी परिस्थिती आमदार कायम. वगैरे आपल्या पेडनं दिलं ना. दिलं की आबा होतं तर वरच आमदार होतं. पण आता नावालाच आमदार आहे ती. बर. कोणा कोण आमदार आहे तेव्हा इथं. मग आबांचा काळ चांगला होता. हो, आबांचा चांगला होता. मग आता पाणी वगैरे. पाणी आता आम्हाला डोंगरात आणायचं हां. आणि मग आम्ही प्यायचो. बरं. ती बी टाक आटले डोंगरातलं. बरं. भाजपनं भाजपचं नावच घेऊ नका. कशासाठी भाजप पाहिजे? 10 वर्षात त्यांची सत्ता होती, काय दिलं नाही का पाणी? नावाला होती सत्ता. बर. मग चालवत होतं हिटलरशाही. कोण? हिटलरशाही. महिन्याला कागद घेऊन येते ते, हां. बोर्ड लावते ते. झाले भाजपचं सरकार, डिजिटल सरकार. बर. मग डिजिटल झालं की फायदे झाले? नुसतं बोर्डावर नाही, पण 7-12 बोर्डावर लागलं. झालं. 7-12 दुसऱ्या नाव करायची वेळ आली आता देश. बर. काँग्रेसच्या ह्याच्या काळात होतं मग आता तसं. कोण आणायचं निवडून? हं? आता कोणाला निवडून आणायचं? आता कोण जो पाणी देईल त्याला, जो प्रगती करेल त्याला, मग जो प्रगती गावात कोण येईल करायला त्याला असतं मला वाटते? करेल की काँग्रेस. पहिली काँग्रेस करत होत तसं. शेतकऱ्यांना काँग्रेसला विमा येत तिकीटच नाही होता. आता. हा काँग्रेसला तिकीट नाही. तिकीट देणार महाविकास आघाडी आहे. मग पर्याय आहे का नाही त्याला? मग चंद्रहार पाटलांना निवडून आणायचं. का ना मतदारसंघामध्ये दोघांची चर्चा आहे. चंद्रहार पाटील, संजय काका. काकांचा बालेकिल्ला म्हणून पेडला ओळखलं जाते. कसं आहे मग, काय स्थिती आहे आपल्यात? होतं आधी, आता काय नाही हो. बरं. पाणी नाही वड्याला, काय नाही. कसं निवडून द्यायचं काकासने? लक्ष देणं झाले ते प्यायला पाणी नाही आता लोकांना. कुठल्या कुठल्या भागात पाणी नाही प्यायला आपल्याला? सगळ्या वाड्या वस्तीतून पाणीच नाही हो, प्यायला पाणी नाही. मग आता विशाल पाटील कुठला गट प्रभाव आहे आपल्या भागात? गड दोन्ही बी नाही ते, पण विशाल पाटलाला ज्यादा मत देणार आहेत लोक त्यावेळी. मग संजय काकावर नाराज आहे ते. संजय काका नाराज आहे. पाणी प्रश्न म्हणजे 1200 कोटी काकांनी टेंबू योजनेचं जे पाणी आलं, तुम्हाला कुठली योजना आहे? टेंबू का? आम्हाला टेम्पो आहे, आबान दिली ती योजना, आबान केलेली. आबांनी केली ती. काकांनी काय केलं नाही त्याच्यात? काय मध्ये आधी पाणी सोडलेलं आहे, पण ते आता पाणी पाहिजे की काकाने आता मत देतो, आता पाणी सोडलं पाहिजे ना. पण निवडणुकीच्या तोंडावर एकदा पाणी सोडायला पाहिजे असं तुमचं मत आहे. ह्याच्या आधी बागा सोडलं? छाटल्या नाही ते अजून लोकांनी, पाणी नाही म्हणून. पाऊस काळ नाही. आता पाऊस पाडणं तर सरकारच्या हातात नाही. हा, पाऊस पाडणं सरकारच्या हातात नाही ना. नाही की, पण पाणी आहे तर दिलं पाहिजे ना. पाणी असल्याशिवाय बागा जगतील का? मग काकाने आता लक्ष घालून वाड्याला ही तलावावर आहे पाणी भरून दिलं पाहिजे ना. म्हणजे काकावर तुमची नाराजी आहे. मग ह्या वेळेस कोण आणायचं निवडून? नाराजी काही नाही. आम्हाला पाणी दिलं पाहिजे ना. पाणी दिलं तर काकाला परत निवडून देणार. होय, पाणी आता काय मतदारसंघाची स्थिती काय आहे? काय लई वाईट स्थिती. वाईट. पाऊस नाही, पाणी नाही, हां. दुष्काळ पडल्यासारखं, दुष्काळ सदृश स्थिती. हां. मग आता कोणाला निवडून आणायचं? निवडून आणायला काय आता ही सगळ्यांनी सांगितलीच की हां. जो पाणी देईल त्याला. मग पाणी देत नाही तोपर्यंत मतदानावर काय बहिष्कार टाकायला ठेवले का? मग पाणी नाही आलं तर मग तसंच करायची वेळ येते ना. बरं. बरोबर आहे. पाणी जीवन मरणाचा प्रश्न झाला की. इथं आमच्या गावापुरता तरी झाला. पण आता इकडचं शिवार तर हिरवागार दिसते. कुठे थोडाफार हिरवागार आहे. हां. ज्याच्याकडे थोडंसं पाणी आहे. हं. ते तरी पण काँग्रेस का भाजप? हे पाणी कोण दिलं असं वाटतं तुम्हाला? पाणी जीव कोण देईल त्यालाच द्यायचं. सांगली लोकसभा निवडणूक लागल्या, काय कल्पना? काय आता सगळ्या गावांनी सांगितलं की पाण्याचा विषय. बरं, मग आता कोणाला मी निवडून पण याच गावात आहे, पाणीच पाहिजे. पाणीच? पाणी कोण देईल त्याला? मग आता कोण दिल? ही 3 उमेदवारापैकी कुठला उमेदवार दिला असतं मला वाटतं? कुठलाच वाटत नाही आता दिला. आता आतापर्यंत कोणीच दिलं नाही ना पाणी. आता मगाशी म्हटले 2 पाळ्यात दिले पाणी. नाही दिलेलं नाही. ते गेलं दुसऱ्या गावाला. बरं, पेडाला कुठे दिले तेव्हा? तुम्हाला पाणी कुठं येते? बंद पाईपलाईन येते का? बंद पाईपलाईन येते. बरं.
पाण्याचा विश्वास होता बघा, अनिल बाबर देणार होता, पण ती काय आता कोण देतं याच्यानंतर काय बरं, म्हणजे आता जो पाणी देईल त्याला मतदान मतदान होणार. नाहीतर पण तरी आपल्या भागात वरचढ कोण आहे? वरचढ नाही, समान आहे ती. पाणी दिलं की वरचढ होणार बघा. आत्ता काय ते प्रोसेस हलवावी त्यांनी, हां तलाव भरला की गाव सगळं त्याला मतदान करणार. मग काका असू दे ना तरी विशाल पाटील असू दे, बरं, नाही पाणी नाही दिलं तर मतदान नाही. मतदान नाही देणार. मग कुणाला मतदान देणार? नोटाला मतदान देणार. नमस्कार. आपल्या लोकसभेत निवडणूक लागल्या, खासदारकीची निवडणूक लागल्या म्हटलं, काय काय समस्या आहेत आपल्या? समस्या काय काय आहेत म्हटलं? पाणी मिळतंय शेताला? पाणी नाही. नाही, आता तर म्हणले सोडले पाणी, 2 पाळ्या दिले तिकडे. नाही सोडलं पाणी. मग आता मिळेल का नाही पाणी? कोणाला आता पण निवडणूक लागल्या, काय नेत्यांना काय सांगाल? आता मताला येतील की नेतं? मतं द्यायची त्याच द्यायचं, दुसरं कोणाला द्यायचं आहे? कोणाला द्यायचे? हाताला का कमळाला? आता कोण तुला सांगतो आहे की तुझ्यासारखे असते ते सांगते त्याला द्या. तुमचं म्हणावं काय नाही? मला तुला सांगतो, तो आता बोलतोस काय ती मला इथनं उठल्यावर कळत नाही. बरं बरं बरं, म्हणजे एकंदरीत अशीच ते. पाणी पण नाही आपल्या भागात. नाही. ऊस शेती कसली आहे? ऊस शेती आहे का द्राक्ष कसं आहे? ऊस आहे, हां मिरची आहे, टामाटो आहे ती. बरं, गायांच्या दुधाला अनुदान वगैरे? हं? दूध दर आहे का? दूध दर वाढ झाल्या का? नाही. नाही. मग ही सरकार जे आत्ताच होतं त्याच्या कामावर समाधान आहे का कसं? नाराज आहे? नाही नाही, ही तुला सांगतो आहे की हां आपल्याला कोण जे हे करेल. लोकसभेची निवडणूक लागल्या, काय कल्पना आहे का? काय नाही कल्पना, केव्हा आहे केव्हा नाही काय नाही. 7 तारखेला मतदान आहे. बर हां, आता भाजपकडून संजय काका परत उभा राहिलेत. बर त्यांचा 10 वर्षाचा कार्यकाल झाला, त्यांच्या कामावर समाधान आहे का? काय नाही. हो, नाही काय समस्या काय आहेत आपल्या भागात? आपल्या भागात काय कृषी गोरगरिबाला नाही तर आपण काय सांगावं. 6,000 रुपये दिले शेतकऱ्यांना. 6,000 दिले पण ती गेलं वाऱ्यासारखी निघून. बर, मग काय करा गॅस शेतकऱ्यांना? कनेक्शन दिलं, बऱ्याचशा योजना आहेत त्या कल्याणकारी. सगळं मान्य बरोबर आहे, पण ती सगळ्याच्या जवळ नाही तर त्याला करायचं काय आपण सांगा. असं मग आता काय मतदारसंघाची स्थिती काय? काका का विशाल पाटील? आता कोणचं मत कोणाकडे आहे काय हे काय नाही, दुय्यम पण चर्चा तुमच्यात होत असेल. चिन्ह काय काय आहे त्याचं कळलं पाहिजे ना आम्हाला. कमळ आणि हात चिन्ह आहे. हात हाताचं अजून फायनल झालं नाही. हां, म्हणजे महाविकास आघाडीचं शिवसैनिक चंद्रहार पाटील आहेत. चंद्रहार पाटील पैलवान. हा, आणि तिकडं काका आहेत. मग काकांची 10 वर्ष सत्ता होती त्यांची. काय विकास कामं वगैरे केलीत का आपल्या भागात? काय त्यांच्याकडे तर काय नाही दिसत काय झालं. आपल्यात पाणी वगैरे टेंबूचं काय सुद्धा ना, प्यायला चिमणीला नाही. आणि काय आहे प्यायला कुठलं प्यायला चिमणीला नाही पाणी. मग ती येणार कसं सांगा पाणी. पण शेतकऱ्यांना अजून मोदी सरकारच्या काही योजना आहेत त्या पोहोचल्या नाहीत का तुमच्यापर्यंत? पोचलेत की, हां पोचलेत की. गॅस पोचलेत, त्यांच्याकडनं महिन्याची पेन्शन भेटली, ते सगळं ओके. हो, केंद्राच्या कामावर समाधानी आहे ना तुम्ही का नाराज आहे? नाराज तसं दुहीकडे करता येणार नाही आम्हाला. सम आम्ही समाधानी. मग ह्या वेळेस आता कोण संजय काकाला परत हॅट्रिक निवडून द्यायचं का कसं? ते ज्या त्या वेळेला बघूया काय असेल ते. बरं, आता आता लगेच लगेच निर्णय आमचा नाही. ज्या वेळेला येईल त्यावेळेला निर्णय घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय मतदारसंघाची स्थिती काय आहे आपल्या? आहे बरी आहे. काय समस्या काय आहेत शेतकऱ्यांच्या, काय युवकांच्या? आता शेवटी पाऊस नाही म्हणल्यावर समस्या ही वाढणारच आहे त्या. काय पाऊस असता तर समस्या मिटल्या असत्या, पाऊस नाही म्हणल्यावर ही समस्या वाढतच राहणार आहे. तरी पण पाणी वगैरे? पाणी आता काही सगळीकडेच नाही म्हणलं, आपल्यातच आता कुठून येणार आहे. बरं, काकांची 10 वर्ष सत्ता होती भाजपची. काकांच्या कामावर समाधान आहे का? होय. काकांनी म्हणजे काय काय असं दिलं शेतकऱ्यांना? आता काय कुणीच काय दिलेलं नाही. काकाचे काय देणार आहे, ह्याच्या अगोदरच्याने बी काय दिलेलं नाही. त्यामुळं दिलं कुणी म्हणायचं काही कारण नाही. पहिले बी 30-35 वर्ष जी बंदिस्त पाईपलाईन होती ते आल्या का आपल्या भागात? होय होय चालू आहे काम. लिकीज आहे फक्त, काय काय ठिकाणी लिकीज आहे त्या पाईपा. त्याला 1200 कोटी काकांनी दिलं. म्हणजे काम उपयोग झालेला नाही, त्याच्यावर त्यांचं लक्ष पाहिजे. मग काकाच्या कामावर समाधान आहे का नाराज आहे?
हाय समाधानीच आहे की आता काम चालू आहे म्हणजे समाधानीच आहे. फक्त आता तिने येऊन ते सक्सेस केलं पाहिजे. कामं चालू आहे ती, पण अजून ती सक्सेस झालेली नाही. मग आता कोणाला ह्यावेळेस कोणाला निवडून द्यायचं? काकालाच देणार. हॅट्रिक पूर्ण करायची. होय होय. मोदी सरकार नाही आम्हाला मोदी बघा कुठला खाल्ला कोण काही ना त्याशी आम्हाला काय फक्त आम्ही मोदीसाठी मतदान करणार आहे. मोदीला आहे काय मतदारसंघाची स्थिती काय आहे? मतदारसंघाची स्थिती चांगली आहे. तर एक शेतकऱ्याची लई मोठी अडचण आहे की आता प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. माझी स्वतःची एक 4 एकर बाग आहे रस्त्याकडला. ही तळ्यात तिथं पाणी पडतंय लिफ्टचं विसापुरी योजनेचं, आणि तिथून पाणी खाली वाढायला येतंय. पण शेतकऱ्याचं हाल भरपूर चालू आहे आणि नेत्याचं जरा दुर्लक्ष असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. कोण आहे नेते? कोणाचं दुर्लक्ष? आमदार? आता खासदारच की हो. आता जिल्ह्याचा कोण आहे खासदार? संजय आकाच आहे की. प्रत्येक टर्नला प्रत्येक पंचवार्षिकला ह्या गावातनं संजय आकाला 70% मतदान झालं. त्याच्या आधी ते आमदार केला उभा राहत होती 70% मतदान पेड मतदान होतं. पण काकांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. मग आता ह्यावेळेस कसं होईल का काय सांगता येत नाही. आता मोरला उमेदवार कोण उभा राहतोय त्याच्यावर राहील. विशाल पाटलांचं तर काय अपक्ष राहणार म्हणून फायनलच केले कार्यक्रम. नाही त्याचा हे झालं पाहिजे नाही, पैशाचित्र झालं पाहिजे नाही. मैत्रीपूर्ण लढत होईल की त्यांची? होय होईल. मग तुमची पसंती कोणाला? चंद्रहार पाटील का विशाल पाटील का काका? आता विशाल पाटील. विशाल पाटील काय झालं 10 वर्ष झालं बघितलं. ही काकाचं 70% मतदाराचं गाव आहे. अजिबात लक्ष नाही. काकाच्या हाताखाली खाणारे खाऊन जातले ती मोठी होईल ते प्रॉब्लेम. आता विशाल पाटलांना निवडून द्यायचं. मग आता मोदी सरकारचे 10 वर्ष होती सत्ता, सत्तेवर म्हणजे त्यांच्या कामावर नाराज आहे का तुम्ही? हे बघा काँग्रेसनं सरसकट कर्जमाफी केली. बरोबर केली का नाही? आता त्याने बी एका सरसकट कर्जमाफीची घोषणा करायला पाहिजे होती. जसं राहुल गांधीने कशी केली आजच्या पेपरला जाय बघा बरं वाचा तुम्ही. तसे यांनी करायला पाहिजे होते. नाही पण डिजिटलायझेशन आणलं ना त्यांनी. 7-12 जे काढायला 10 दिवस लागत होते. हो लागू द्या की शेतकऱ्यांनी काढला असेल 10 दिवस. हो त्याच्या आधी 10 रुपये 7-12 काढून मिळत तलाट्याकडनं. आता 100 रुपये लागतो डिजिटल 7-12 काढायला. विचारा तुम्ही शेतकऱ्याला. त्यामध्ये जलद गती आणली आणून द्या की हो जलद गती. त्याचा मला काय म्हणायचं नाही. 7-12 10 दिवसांत जर काढला आणि आज जर काढलं तर 7-12च काढायचा आहे. पण त्याच्या आधी ते 10 रुपयाला काढत होते, आता 100 रुपये घेते ती. मोदींचं जे काम आहे त्याच्यावरती तुम्ही नाराज आहे? होय नाराज. आता ह्यावेळेस बदल. बदल. आजोबा नमस्ते. नमस्कार म्हणले. नमस्कार. काय मतदारसंघाची काय स्थिती आहे आपल्या? कसं आहे माहिती आहे का, आपण गुप्त मतदान करतो काय, बरोबर. उघड नाही कोणासाठी, म्हणजे पार्टीचं राजकारण नाही. बरोबर. मत द्यायचं आहे ते गुप्त मतदान आहे. पार्टीमध्ये कुठे शिरून आपण हे करत नाही. मग आता तरी पण तुमची चर्चा पारा होत असेल, कोणाची जास्त चर्चा आहे आपल्या भागात? आता काय अजून लगे चर्चेचा विषय नाही हो. मागल्या सरकारच्या काम समाधानी आहे का? समाधानी तसं आहेच ना, पण कसं आहे माहिती आहे का, विरोध पक्षातून कुठल्याला मी नावं ठेवू शकत नाही ना. असं आहे ते. मग सत्तेतल्या लोकांच्यावरती नाराज नाही तुम्ही? नाही फक्त विरोधी पक्षावर टीका करू शकत नाही. कुठल्याच पक्षावर टीका करू शकत नाही. मग आता सर्वसामान्य शेतकरी म्हणून काय समस्या आहे तुमच्या? समस्या चांगल्याच आहेत. काय पण चांगल्या समस्या काय आहेत नेमकं? पाणी नाही. कसं आहे माहिती आहे का, पाणी नाही म्हणा. शेतकऱ्यांनी पाणी नाही, होराय नाही, ओढ्याला पाणी नाही, तलावमध्ये पाणी नाही. ही समस्या चांगली असावी असा दृष्टिकोन आपला आहे. मग आता पाणी सोडलं पाहिजे का? सोडलं पाहिजे. शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. जनावरांना वैरण म्हणा नाही किंवा ऊसाची बिलं मिळतात का वेळेवर? आता कसं आहे, मी बिगर शेतीमान माणूस आहे. काय शेती वगैरे जमीन नाही, काय नाही आपल्याला. काय भूमी नाही काय भूमी असून सुद्धा कसं आहे, आपलं काम आतापर्यंत घरात सुद्धा झालेलं नाही आहे. काय म्हणजे भूमी आपण जमीन सुद्धा आपल्याला नाही. पक्षाला कुठल्याच नाव ठेवायचं नाही आपल्याला. काय एवढं आहे. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची आपल्या? बिकट अवस्था आहे सगळी. का हो? पाण्याचा पत्त्या नाही, वैरणीचा प्रश्न आहे. आणि काय म्हणजे आता पाण्याचा प्रश्न आहे, मग कोण सोडवलं असं वाटतंय तुम्हाला? कोण चोर आहे ते सगळे, काय कोण सोडवते तेव्हा? आताचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी कोण काय परिचयाचं? सगळे परिचित आहे ते. बरं. काय उपयोगाचे नाही. काना विषय घातला का नाही? सगळे घालून काय करायचं? 50 वेळाला ओरडलं तरी सुद्धा काय त्यांचा परिणाम होत नाही. काका काय म्हणतात?
काका काय म्हणतोय रो काकानं कुठलं काम केलंय? पण आपला हे जो गण आहे तो काकांचा बालेकिल्ला आहे ना, चांगली मतं इथून जाते. हा? तसं काही नाही. हा मग आता नाराज आहे काय त्यांच्या? नाराज आहे तिथं कामच नाही. भाजप टक्के? सरकारवरच मोदी सरकारवरच नाराज आहे. आत्ताच मगाशी म्हटले की मोदी सरकारवर आम्ही नाराज नाही. मोदी सरकारच हे आहे घोषणा नुसता करणे, त्यांनी जे आणलं डिजिटलायझेशन आणलं, काय त्याचा उपयोग नाही. लोकांची फसवणूक आडाण लोकांना डिजिटल किती कळतंय. गॅस कनेक्शन दिलं 6,000 रुपये मिळते. गॅस कनेक्शन 400 रुपयाचं 1200 रुपये झालं. काय गॅस कनेक्शन देऊन करायचं? मग ते पुन्हा तुमचं काय म्हटलं 1200 रुपये मिळतात. GST 18% बसवलं. 1,00,000ला 18,000 रुपये GST जाते. तुम्ही 6,000 देणार आणि 12,000 आणणार, असला प्रकार नाही का त्यात? आणि हे सगळे भ्रष्टाचाराचा आरोप करते, त्यांच्याकडे घेतले की क्लिअर होते. ती ही कुठला न्याय? या देशात राज्य मिळवलं आहे काँग्रेसनं, त्या देशात राज्य करू जाणं काँग्रेसनं. काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार होता का? तर होता. खात होती का? खात होती. देत होते, खात होते. त्यावेळेला ED CBI होती का? पण मी काय म्हणतोय, आता ED CBI आपण विषय काढला तर ED CBIने सर्वसामान्यांना काय फटका बसला? सर्वसामान्य नाही, या विरोधी ह्याच्यातले लोक ते भीती दाखवून तिकडे वडायचं काम चालूच आहे. बरं, असं तुम्हाला म्हणायचं की भाजपच्या लोकांवर ED CBI लागत नाही? अहो, ही सगळीच भाजपमध्ये गेल्यानंतर ती भाजपमधली कुठं राहणार? हा प्रश्न आहे का नाही पुढं? मग आता इथून पुढे विरोधी पक्ष राहील असं वाटत नाही का तुम्हाला? राहणार की विरोधी काय जातो इथं, असं काही होत नाही. समजा आता हे तिकडे गेलं, हे सरकार गेलं तर दुसरं येणारच आहे, त्याला काय जावं? मग आता कोण यायला पाहिजे सत्य? काँग्रेस येणे गरजेचं. पण आता भाजपमधलीच काँग्रेसमध्ये आहेत. भाजपला काय माणसं काय तिने वर्ण स्वर्गात नांदले, ती ह्यातलीच फोडून घेतले, ती पक्ष फोडाफोडी. निष्ठेच राजकारण संपलं ना आता? येईल, दिवस येतील. काय पण काय आपलं हे दादांच्या नातवाला तिकीट मिळत नाही, शोकांती काय काय? तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा दादाच्या नातवाच्या बाबतीत वातावरण चांगलं आहे. काय म्हणजे सगळ्याच बाबतीत, सगळ्या तालुक्यात काय वातावरण चांगलं आहे. चांगलं आहे. मग निवडून येतील का? येतील की, त्याला काय काय. लोकसभेतच आहे ना? हो हो. सांगली लोकसभेची स्थिती काय? काय स्थिती आहे? फक्त भाजप सोडून कोणाला पण जगून राहिला बाबा तर त्याला मत आम्ही देणार. भाजपला करणार? भाजपला ना, भाजपनं काय केलं मला सांगून द्या. चोर आहे. 100 रुपयाला गॅस दिला, त्याचं 1200 रुपयावर नेला. सबसिडी मिळते 300 रुपये. काय सोयाबीन 1100 रुपये होतं, 400 रुपयावर आणलं. किती पैसे शेतकऱ्याला खाल्लं त्यानं मोदीनं? नाही पण 6,000 रुपये मिळतील ना वर्ष? काय शेतकरी त्याच्या बाच्या पदर देतोय मी मोदी, त्याच्या बाच्या पदर देतोय. शेतकऱ्यांसाठी आमचंच घेतो ना, आम्हाला देतोय. ती निमा आमच्यातच खातोय. मोदींवर नाराज आहे तुम्ही? मोदीवर नाराज नव्हा, मोदीचं नावच काढायला नको. मग आता त्यांच्या 400 पारचा नारा आहे, 400 पार करणारच असं. आता 7 तारखेला समजेल की 7 आहे का 1000 आहे की 7 तारखेला समजेल त्याला. मोदी सरकारच्या कामावर नाराज आहे तुम्ही? हा बघा, संपूर्ण कुठं जाईल त्याचं खेडेगावात नाही. भाजपकडून नको असे लोक म्हणतात बघा. जी भाजपच्या खाया गावचे ते एवढी होय म्हणते भाजप, पण भाजपचे संपूर्ण जगच आपलं महाराष्ट्र नाराज आहे भाजपवर. होय. म्हणजे आता ह्या वेळेस संजय काकाला काय संजय काका असो नाही तो कोण असो, फक्त भाजप सोडून आम्ही मतदान करणार. कोणाला काय करायचं होणार, दगड असतो तर त्याला करणार. होय. नमस्ते. काय स्थिती आहे आपल्या मतदारसंघाची? आपल्या मतदारसंघात भाजपचा पक्ष सोडून, कारण कसं होतंय आता GST लागू केल्या लोकांना. आता 1000 रुपये जर आम्ही बँकेत टाकलं तर त्यांना 7% 6% व्याज येतात, आणि आम्ही कर्ज काढलं की 18% 20% व्याज आहे त्याला. आम्ही कर्ज 1000 रुपयालाच आम्हाला, आम्ही ठेवलं सेविंगला की 6% 6% व्याज, आणि आम्ही कर्ज काढलं की 18% 19% व्याज, आणि एखादी वस्तू खरेदी केली 30% व्याज आहे आता GST मध्ये. कशासाठी भाजपला द्यायचं मतदान? कारण 30% आमच्याकडे 30, आता 1000 रुपये वस्तू खरेदी केली तर 30% आमच्याकडे वसूल केलं जातं. आता कशासाठी? मग आता लोकांचंच घ्यायचं, मग 2,000 रुपये दिलं ही लोकांना दाखवायचं नाही, 30% घ्यायचं चाललं या, आणि 2,000 दिलं. काय देतोय भाजप? 6,000 रुपये महिन्याला. मग आता GSTचं किती वसूल केलं? वर्षाला GSTचं किती वसूल केलं? 1000 रुपये वस्तू केली आम्ही घेतली तर त्याला 30% पैसे किती वसूल केलं? आमचं 300 रुपये वसूल केलं, आणि देतोय किती? कारण
जी संकल्पना होती ती काँग्रेसच्या काळातच तयार झालेली ना. ना जीएसटी कुठे काँग्रेस त्यावेळेला चेक नाका वगैरे होतं. भाजीपाला जर घेऊन गेलो तर आम्ही नाक्यात पावती रुपये पाडत होतो. आता जीएसटी घ्या, जीएसटी जो शेवटी वस्तू वापरतोय त्याच्यावर जीएसटी आहे. व्यापाऱ्यांना जीएसटी नाही आहे का? व्यापाऱ्यांना जीएसटी किंवा उद्योजकांना जीएसटी नाही. जो शेवटी वस्तू आता साखर जर किलोवर आणली कारखान्याला जीएसटी नाही त्याची. जो साखर खातोय त्याला जीएसटी आहे. कपडा वापरतोय त्याला जीएसटी आहे. म्हणजे सर तयार करतोय त्याला नाही जीएसटी ना. तुमच्याकडेच वसूल करतो तो. तुम्हाला आहे का? म्हणजे जो तयार करतोय, जो व्यापारी विकतोय त्याला जीएसटी नाही. फक्त सर्वसामान्य लोकांवर जो शेवटी वापरतोय वस्तू त्याला जीएसटी आहे. हा, आणि पाण्याची अवस्था तर पाणी नाहीच पेडला. नाही पण 1200 कोटी काकांनी धरलं होतं नाही. धरलं तर परगावला नेलं ना मराठीच्या गावाला. आमच्या गावाला काय दिलं या? आमच्या गावाला काय दिलंच नाही ना. सगळ्या पाईपलाईन करून दुसऱ्या तलाव शासनाचा पेडच्या भादीत आणि पाणी मात्र दुसऱ्या गावांना. आमच्या डोळ्यात पाणी पाळी आले. आता ऊस वाळून चाललाय तलाव दाखवतो आता मी. आणि लोकांनी मागला कारखानदारांनी म्हटलं तर 15,000 20,000 तोड आणि ऊस जागेवर येतात आमचा. आता 2 उमेदवार आहेत ते कारखानदार आहेत. मग तुम्ही काय सांगाल त्या कारखानदार? नाही आम्ही भाजप सोडून आता आम्ही कारखान्याला ऊसच घालून गुराळाला द्यायला लागलो इथं. कारण कारखान्याला द्यायचं नाही त्यांना. मोठ्या पैसे देत नाही काय नाही. त्यात तासगाव कारखान्यात संजय काकांना पैसे दिले नाहीत लोकांचा. अजून काय करायचं? ऊस घालून त्याच्या गुराळानं त्यानं गुराळवाला गरीबाचा मोठा होते आमचं बुड होते ना. भांडवलदारा नको आहे म्हणून भांडवलदारा मतदान द्यायचं नाही. मग आता भाजप सोडून कोणालाही मग आता महाविकास आघाडीकडून 2 आहेत. आणखीन त्यातला त्यात गरीबातला. कारण कसं असतं ह्यांना एकदा निवडून गेलं की पेन्शन 80,000 85,000 एखादा गरीबाचा निवडून त्याला पेन्शन चालू होते. काय त्याचं आपणाला बिघडतं या. पाण्याच्या ठिकाणी ढोच्या ठिकाणी धुका पाडा. म्हणजे जो गरीबाचा गरीब असेल त्याला आम्ही मतदान करू. काय युवकांचे प्रश्न काय आहेत आता सध्या मतदार? काय आता मी तर छोटा आहे सगळ्यापेक्षा. आता सगळ्या मोठ्यांनी आता केलं. पण नमो महारोजगार योजना जी आली म्हणजे आपल्या महाराष्ट्रापुरती केंद्राने दिली ती योजना पुचली का सर्वसामान्य? नाही पुचली. ही नाही पुचली. आता मी सगळ्यात छोटा आहे. मला एक मुलगी आहे. ती श्रम कार्ड आधार कार्ड ते कागदपत्र गोळा करता करता माझी नाकी न आली. ते कुठं वरती श्रम कार्ड ते ही कार्ड ते कार्ड काय बर त्याचा काय फायदा बी नाही. रोज आता मी घरात ते बघत बसतोय काय. बरं दुसऱ्या गोष्ट राहिला पाण्याचा काय. आणि पाणी तर नाहीच पेडला. पाणी नसल्यामुळं काय शेती वाळून चालल्या. वाड्याला पाणी नाही, मसरांना पाणी नाही काय. थोडं पाणी बिन मिळालं पाहिजे पेडला. आणि तिसरी गोष्ट काय ही राजकारण. हे राजकारण आता वरच्या लेवलला बघायला गेलं तरी गट फोडे पक्ष फोडा असं तसं चालू आहे. मग त्या गोष्टीवर सगळीच नाराज आहे. आता मला सांगा गट फोडा पक्ष फोडा हे सर्वसामान्यांना काय फटका बसला? त्यांचे ते विकासाच्या मुद्द्यावर गेले ना. विकासाच्या मुद्द्यावर गेले. पण आता समजा एखादा मी तुमच्यावर विश्वास ठेवून चाललो तुमच्या मागं आणि मीच तुम्हाला सोडून गेलो. मग तुम्हाला म्हणजे काय वाटणार का नाही? म्हणजे असं किरकोळ गोष्टी असतात त्या. मग आता निष्ठेचं राजकारण संपलं आणि पक्षनिष्ठा. आता बघा मोदी जर आलं तर मला वाटतं पुढच्या 5 वर्षिक इलेक्शन होणार नाही. बिनविरोध मोदीच होतो. बिनविरोध होतील का? बिनविरोध मोदीच होणार. म्हणताय असं का म्हणताय? ते वरच्या लेवलचं राजकारणच आहे हो तसं. मग आता ह्या गोष्टी 5 वर्षाला जर बसलं मोदी तर मोदी परत पुढं इलेक्शन घेत नाही. बिनविरोधात मोदी येतोय. त्यामुळं आता ह्या ठिकाणी तर काँग्रेसचं सगळं चालू आहे. आता काँग्रेस आलं. काँग्रेस म्हणजे आता कसं झालं आहे आमच्या जिल्ह्याला 2 आता त्यांच्यातच अजून मेळ लागला नाही. चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील काय. आता बघू आता कोणाला तिकीट भेटत्या काय होतंय. तरी पण जर विशाल पाटील जर अपक्ष उभा राहिलं म्हणजे फाईट देणारा कोण आहे? विशाल पाटील ताकदीची फाईट बसेल. हो. चंद्रहार पाटलांना काय सांगा? चंद्रहार पाटलाचं कसं आहे पैलवान आहे. आणि दुसरे राजकारणात कसं आहे विशाल पाटीलचं कसं जरा आहे. काका म्हणते ते एका तालमीत 2 कुस्त्या खेळणारा मी पैलवान आहे. दोघांना पण पाडून येतील का? विजय होतील का? ते आता बघू पुढे कळेल की पुढे इलेक्शन झाल्यावर वोटिंग झाल्यावर कळेल.